आपण नेहमीच काही ना काही पकडून ठेवत असतो. ज्या गोष्टी, माणसं, आनंदी क्षण, प्रेम जे आता आयुष्यातून निघून गेलं आहे. पण मन ते सोडायला तयार नसतं. त्याला घट्ट धरून ठेवतं. यानेच मनावरलं ओझं वाढतं, ते जड होतं. मग आत्ता घ्यायचे निर्णय चुकतात. सतत ताण, थकवा जाणवतो. जपानमध्ये एक कन्सेप्ट आहे, मोनो नो अवेअर. क्षणभंगुरतेचे सौंदर्य. जो बदल होत आहे, त्यात सौंदर्य शोधणे. जग प्रत्येक क्षणी बदलत आहे, पण तो बदल दुःख करत स्वीकारायचा की त्यातही आनंद शोधायचा, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. बुद्ध म्हणतात, सर्व निर्माण झालेल्या वस्तू अनित्य, क्षणभंगूर आहेत. हे ज्ञान मिळाल्यावर माणूस दुःखापासून दूर जातो. सब्बे संखारा अनिच्चा. रिकू नावाच्या एका तरुण भिक्षूचा एक आवडता चहाचा कप होता. तो साधाच होता, हाताने बनवलेला, थोडासा असमान, कडांभोवती एक लहान भेग असलेला. पण त्याला तो खूप आवडायचा. तो दररोज सकाळी शांतपणे त्याला वापरत असे. चहा पिताना त्याच्या हातात त्याची उबदारता जाणवे. एके दिवशी तो कप धुत असताना तो घसरला आणि त्याचे तुकडे झाले. रिकूचे मन दुखावले. तो शांतपणे बसला. तुटलेल्या तुकड्यांकडे पाहत त्याच्या डोळ्यात अश्रू आले. झेन गुरुने त्याला पाहिले आणि हळुवारपणे विचारले, तू इतका दुःखी का आहेस रिकू? तो माझा आवडता कप होता, रिकूने उत्तर दिले. मी तो दररोज वापरत असे. तो मला माझ्याच एका भागासारखा वाटायचा. मास्टरने मान हलवली आणि म्हणाले, मग तू भाग्यवान होतास. काही लोक आयुष्यभर चहा पितात आणि कपाकडे कधीच लक्ष देत नाहीत. तू तो लक्षात ठेवलास, त्याची काळजी घेतलीस, आता पुरे झाले. आता त्याला जाऊ दे. जसा तो एकदा तुझ्याकडे आला होता तसाच तो आता परत गेला. रिकू डोळे मिटून हसला. त्याचे दुःख कमी झाले. त्याने तुकडे गोळा केले, कपाने दिलेल्या सेवेबद्दल आभार मानले आणि बाहेर चेरीच्या झाडाखाली ठेवले, जिथे प्रत्येक वसंत ऋतूमध्ये फुले हळुवारपणे पडायची. अ कप ऑफ टी, जपानी ज्ञानाची 10 सूत्र. लेखक सुगतो या पुस्तकातून.